राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. मज अनावरा प्रावरण भूषणातीतासी भूषण. मज सकळ कारणा कारण देखती ते. मज सहजाते करीती स्वयंभावे प्रतिष्ठिती. निरंतरा ते आवानिती विसर्जिती गा. मी सर्वदा स्वतः सिद्धू तो की बाळ तरुण वृद्धू. मज एक रूपा संबंधू धाणती ऐसे. महाराज, आपला 9वा अध्याय चालू आहे. राजविद्या राजगुह्य योग. यामध्ये मागचा टप्पा आपण बघितला. या टप्प्यामध्ये येतुलिनी अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदयासी देहधर्म आरोपती. मला नाव नाही, मला कर्म नाही, मला देह नाही, मला आकार नाही, मला उपाधी नाही, मला विधी नाही, मला वर्ण नाही, मला गुण नाही, मला पाय नाहीत, मला हात नाहीत, मला डोळे नाहीत. माझ्या स्वरूपाचं असं कुठलंही ठोस मूर्तिमंत स्वरूप नाही. मग मी कसा आहे? अनावरण प्रावरण. मग मी कसा आहे हे प्रत्येकाने आपापल्या कल्पनेतून ठरवलं आहे. अनावरणा प्रावरण म्हणजे मला, ज्याला कोणीही आवरण घालू शकत नाही. आकाशाला आच्छादन करणं. आकाश हेच आच्छादन आहे. आपल्या पृथ्वीला, वातावरणाला, ब्रह्मांडाला आकाश हे आच्छादन आहे. आकाश ही केवळ संकल्पना आहे, उपमा आहे. आकाश नावाची वस्तू या सृष्टीमध्ये अस्तित्वात नाही. ती संपूर्ण निर्वात पोकळी आहे, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. अशा निर्वात पोकळीला ज्याला आपली दृष्टी पोचते, बघते, त्याला आपण आकाश म्हणतो. या आकाशाला पांघरून घालणं, या आकाशाला आच्छादन करणं हे अशक्य आहे. अशा ब्रह्मांडाच्या, अशा असलेल्या संपूर्ण या कल्पनेच्या पेक्षा मोठा असा भगवंत. हा विचार नीट लक्षात घ्या. भगवंताच्या स्वरूपाची व्याप्ती लक्षात घ्या. हे ब्रह्मांड ज्याच्या पुढे छोटं आहे, ब्रह्मांड ज्याच्या पुढे छोटं आहे, अशी अनेक ब्रह्मांड ज्या भगवंतांनी निर्माण केलेली आहेत. ब्रह्मांडाची संकल्पना जर समजून घेतलीत तर तुम्हाला समजेल. आपला एक ग्रह पृथ्वी, सूर्य, त्याच्या भोवती फिरणारे हे 9 ग्रह, झाली आकाशगंगा. अशा अनेक आकाशगंगा ज्याच्या भोवती फिरत आहेत ते ब्रह्मांड. आणि अशी अनेक ब्रह्मांड म्हणजे तुम्ही विचार करा, अनेक आकाशगंगा म्हणजे अनेक पृथ्वी, याचं मिळून जे फिरतं आहे ते ब्रह्मांड. आणि या पृथ्वीचा वेग तासाला 1970 किलोमीटर आहे, असं मला वाटतं. कुठेतरी मी वाचनात माझ्या आलं होतं. अचानक जर पृथ्वी थांबली, अचानक जर पृथ्वीचा वेग कमी झाला तर आपल्या हिमालयापेक्षा उंच लाटा समुद्रात तयार होतील आणि संपूर्ण सृष्टी नष्ट होईल. म्हणजे या सृष्टीला फिरवणारा कोणीतरी आहे. ही सृष्टी ज्या ठिकाणी गोल गोल फिरतीये, ज्या ठिकाणी गोल फिरत असल्यामुळे दिवस रात्र होत आहेत, आपल्याला जीवन जगता येतंय, या सगळ्याचा निर्माता, या सगळ्याचा असलेला करता करविता, या सगळ्याचा असलेला जो विश्वाचा देव, आता विश्वात्मके देवे पसायदानात म्हटलं. या विश्वाचा जो भगवंत आहे त्याला तुम्ही प्रावरण म्हणजे त्याला तुम्ही कपडे घालता. भूषणातीतासी भूषण. ज्याला दागिने अलंकार घालण्याचीच आवश्यकता नाही. कारण प्रत्यक्ष नक्षत्रांचे दागिने या भगवंतानी स्वतःहून परिधान केलेले आहेत. हे नक्षत्रांसारखे असलेले हे दागिने हे तुच्छ, तुमच्या दागिन्याच्या तुच्छ दागिन्यांच्या पुढे कैक पटीने मोठे आहेत. जे असे नक्षत्रांचे दागिने भगवंताला अर्पण केलेले
हे तुम्ही आम्ही घालू शकत नाही. प्रारब्धातल्या ब्रह्मांडातल्या असलेल्या अफाट कल्पनेचा एक तो भाग आहे. मग अशी गोष्ट जी भगवंताच्यासाठी अस्तित्वातच नाही किंवा त्याला आकाशाला तुम्ही दागिना घालूच शकत नाही, अशा व्यापक असलेल्या भगवंताला तुम्ही भूषण म्हणजे दागिना घालता. एक कल्पना फार छान आहे. मद सकळ कारणा कारण. मी या सृष्टीमध्ये येतो, या सृष्टीमध्ये मला कोणीतरी उत्पन्न करतं. वास्तविक पाहता या जगाला, या सृष्टीचा कारक, निर्माता, निर्मिती करणारा हा मी आहे. निर्मिती करणारा जर मी असेन तर मला कोणी निर्माण केलं असा प्रश्नच उद्भवत नसताना तुम्ही मला निर्माण करता. माझ्या जन्माचं कारण म्हणून कोणीतरी तुम्ही समोर ठेवता. मज सकळ कारणा कारण देखती ते. देखती ते म्हटलंय ते याचा अर्थ या सृष्टीत भगवंताचं स्वरूप म्हणून तुमच्या समोर मान्यता घेऊन येणारे ते. मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिते. माझ्या स्वरूपाच्या सहंभाते. सह जाते याचा अर्थ असा आहे, माझ्या सारख्या दिसणाऱ्या स्वरूपाच्या मूर्ती तुम्ही निर्माण करता. सह जाते शब्दप्रयोग फार सुंदर आहे. माझ्यासारख्या स्वरूपाच्या दिसणाऱ्या, मान्यता असणाऱ्या अशा मूर्ती तुम्ही निर्माण करता. स्वयंभाते प्रतिष्ठिती. मी स्वतःहून स्वयंसिद्ध, स्वतःहून मी निर्मितीच्या पलीकडचा असा, म्हणजे माझी निर्मितीच होऊ शकत नाही, कारण मी स्वयंभाते प्रतिष्ठित, मी स्वनिर्मित आहे. माझी निर्मिती केवळ मीच करू शकतो. मीच चैतन्य आहे, मीच निर्मिती करणारा स्वतः मी आहे. माझी दुसरी कोणी निर्मिती करू शकत नाही. अशा मला तुम्ही प्रतिष्ठापना करून या जगतात आणता. निरंतरा ते आव्हानती विसर्जती गा. सातत्याने तुम्ही माझं आवाहन करता, त्या मूर्तीमध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा करता आणि मूर्ती ही तुम्ही विसर्जित करता. याचाच अर्थ त्याचं प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देव पण त्यातलं काढून टाकलं म्हणून उत्तरपूजा करून त्यातला विसर्जित करता. मी सर्वदा स्वतः सिद्धू, तो की बाळ तरुण वृद्धू, मज एक रूपा संबंधू जाणतीयेस. मी सर्वदा सातत्याने कायमस्वरूपी मी स्वसिद्ध आहे. याचा अर्थ मी माझ्या असलेल्या स्वरूपाला कधीही बदलत नाही. म्हणजे बदलणं हा माझ्या स्वरूपाचा भाग नाही. याचाच अर्थ भगवंत कधीही तरुण होत नाही, भगवंत जन्माला येत नाही, भगवंत बाल्यावस्थेत येत नाही, भगवंत लहान स्वरूपात असत नाही. भगवंताला बाल्यावस्था, तरुण अवस्था, वृद्धावस्था या अस्तित्वात नाहीत, कारण तो स्वयंसिद्ध आहे. स्वयंसिद्ध या शब्दाचा अर्थ असा की तो प्रत्यक्ष स्वतःचा आकार सिद्ध करू शकतो. स्वतःला हव्या त्या आकारात तो निर्माण करू शकतो. या सृष्टीमध्ये त्याला हव्या त्या आकारात तो स्वतःला ठेवू शकतो, निर्माण करू शकतो. त्याचं स्वरूप हवं ते बदलू शकतो. असा मी, मला तुम्ही 3 रूपामध्ये बंदिस्त करता, बाल्य, तरुण आणि वृद्ध. या सृष्टीमध्ये ज्या माणसाला अवस्था प्राप्त आहे त्या अवस्थेत तुम्ही मला भगवंत म्हणून
बघता जाणतीयेसे मज अद्वैतासी तुझे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे मध अद्वैतासी तुझे या शब्दाचा अर्थ फार छान आहे. अद्वैतासी दुजे मी एक स्वरूपामध्ये असला अशा पद्धतीनेच माझी निर्मिती मी स्वयंसिद्ध असलेली केलेली असताना सुद्धा तुम्ही 33 कोटी देवांच्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही मला जाणता. हजारो प्रकारचे देव आहेत, हजारो प्रकारच्या मूर्त्या आहेत, हजारो प्रकारची अधिष्ठानं आहेत, अनेक लाखो प्रकारच्या पूजा अर्चा आहेत. माऊलींनी या ओवींमध्ये एक अनाकलनीय असा भगवंताचा असा एक पापुद्रा वेगळा केला आहे. अकर्तयासी काजे अद्वैत या शब्दाचा अर्थ असा की एक स्वरूप असलेला मी अनेक स्वरूपामध्ये अनेक रूपांमध्ये तुम्ही बघता. तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये देव आहे, तुम्हाला वाटतं याच्यामध्ये देव आहे, याच्यामधला असलेला मान्यता देणारा देव तो त्या देवाला मान्यता देत नाही, त्या देवाला मानणारा तो या देवाला मान्यता देत नाही, तो म्हणतो हा देव नाही हा देव आहे. याला द्वैत म्हणतात. द्वैतासी तुझे जे वेगवेगळं तुम्ही अद्वैताला वेगवेगळ्या प्रकारामध्ये मान्यता देऊन त्याची मंदिरं मूर्त्या बनवता, त्या पद्धतीत पंथ धर्म ह्या गोष्टी तुम्ही निर्माण करता. मज कर्तयासी काजे मी कुठलंच कर्म करत नाही, मी या सृष्टीतला करता नाहीच. हे सृष्टी जन्माला येणं हे माझं ठरवलेलं कार्य नाही, ती माझ्या सहज स्पर्शाने निर्मित झाली आहे, तशी ती विरूनही जाणार आहे. इतक्या सहजासहजी घडणाऱ्या गोष्टींमध्ये मी करता म्हणून कसा असीन? मग जर मी करता नाही तर या कर्तामुळे घडणाऱ्या हे कर्म ही माझ्यामुळे घडलेत असं तुम्ही कसं म्हणता? मी भोगता की भुंजे मी काहीच घेत नाही हो. सृष्टीमधून मी कोणतीच गोष्ट खात नाही, कुठलीच गोष्ट मी आत्मसात करत नाही, कोणतीच गोष्ट मी स्वतःच्या आतमध्ये घेण्यासाठी तयार नाही, कारण मला देह नाही. असं असतानासुद्धा तुम्ही मला खाणारा म्हणून, मी जेवतो म्हणून तुम्ही मला नैवेद्य दाखवता, तुम्ही मला खाणारा म्हणून खायला देता. बघा वेगवेगळे विचार याच्यात मांडलेत. मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणत आहे, खाणार आहे, ह्या अमुक खातो, या देवाला अमुक आवडतं, याला याचा नैवेद्य दाखवलेला आवडतो, या देवाला याचा नैवेद्य दाखवलेला आवडतो. वास्तविक पाहता हे नैवेद्य दाखवणं आणि ते मग आपणच खाणं ही प्रत्येकाची मान्यता. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी देवाला आवडतात म्हणून दाखवून स्वतः ग्रहण करणं ही मान्यता या सृष्टीमध्ये माणसाने निर्माण केलेली आहे. याचा अर्थ हा नैवेद्य दाखवला नाही म्हणजे देव कोपेल ही संकल्पना मूर्खपणाची ठरते. दोन विचार आहेत. जाऊ आपण आतापर्यंत तुमच्या समोर मांडलेले हे सगळे शब्दार्थ आहेत. केवळ शब्दार्थ, वाक्यांचा अर्थ आणि त्यातलं विवेचन मी तुमच्यासमोर मांडतोय. मज कुळासी कुळ वाणिती मज नित्याचे निधने शिणती मज सर्वांतराते कल्पती अरे मित्रगा. मज अकुळाचे कुळ, मला कोणत्याही प्रकारचं कुळ नाही, कारण मी जन्मालाच येत नाही, मला मरणही नाही आणि मी जन्मालाही येत नाही. अशा माझ्या स्वरूपाला तुम्ही एखाद्या कुळाचा, हा या कुळात जन्माला आला म्हणून तुम्ही मला अकुळासी, मला कोणतंही कुळ नाही, या कुळाला तुम्ही कुळ लावता की याच्यामध्ये भगवंताचा जन्म झाला. माऊलीने मांडलेली जी कल्पना आहेत ना महाराज, अप्रतिम आहेत. मज नित्याचे निधने शिणती, सातत्याने तुम्ही माझ्या
पुण्यतिथीला मी गेलो म्हणून, ज्या दिवशी मी अवतार संपवला म्हणून माझ्या जाण्याचे तुम्ही निधनाने शिणती, तुम्हाला शिणवा येतो, तुम्हाला दुःख होतं. मी जिथे जन्मालाच येत नाही तिथे माझा जाण्याचं, माझ्या निधनाचं, मरणाचं दुःख तुम्ही अंगीकारता, हा तुमचा मूर्खपणा आहे. मज सर्वांतरा ते कल्पिती अरे मित्रगा, मी यामध्ये आहे, याचा मित्र आहे, त्याचा शत्रू आहे. सर्वांतरा ते, सर्वांच्यामध्ये वेगवेगळ्या अंतराने याचा मित्र, याचा शत्रू, अशा पद्धतीमध्ये तुम्ही मला या सृष्टीमध्ये कल्पना करता, या कल्पनेत तुम्ही जगता. मी स्वानंदाभिमारू तया मज अनेक सुखांचा कामू, अवघाची मी असे समू की म्हणती एक दिशी. मी आत्मा एक चराचरी, म्हणती एकाचा कै पक्ष करी, आणि कोपोनी एका ते मारी, हेची वाढविती. फार अप्रतिम विचार आहे. मी एकच आत्मा आहे, मी एकच आहे. या चराचरांमध्ये आत्मा नावाचा जो विषय आहे तो मी केवळ आणि केवळ एकच आहे. या सर्व चर आणि अचर, निर्जीव आणि सजीवमध्ये असणारा आत्मा हा एकच आहे. तो एकमेव मी आहे. त्याचं चैतन्य हे केवळ मी आहे. असं असताना तुम्ही ही मान्यता देता की मी काही पक्ष करी, एकाचा, मी एकाला मी पक्ष करतो, एकाच्या बाजूने असतो, आणि कोपोनी एका ते मारी, आणि रागावून दुसऱ्याला मारतो. महाराज, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचा पुढचा टप्पा विश्लेषणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पण हा वरचा जो टप्पा आत्ता आपण घेतला, या टप्प्याचं असलेलं भावार्थ ज्ञान निश्चित काय आहे याचा पहिले विचार करू. पण पुढचा टप्पा जास्त गहन आहे, समजावयास अवघड आहे. निश्चित तुम्हाला कळेल की नाही कळेल हा मुद्दा इथे माझ्यासाठी सुद्धा प्रश्नांकित आहे. परंतु मी प्रयत्न करतोय की हळूहळू तुम्हाला त्या ओळींमधला असलेला भावार्थ जास्तीत जास्त समजेल आणि तुम्हाला चिंतनाची दिशा मिळेल. ज्ञानेश्वर महाराज यांचं दुसरं नाव अशक्य आहे, लक्षात घ्या. जे आपल्या कल्पनेत नाही, जे आपल्या विचारांमध्ये कधीही येऊ शकत नाही, अशी अशक्य प्राय गोष्ट भगवंताचं स्वरूप याचं चिंतन माऊलीने मांडलं आहे. आपण जे जे मानतो, जे जे भगवंत म्हणून मानतो, ती प्रत्येक गोष्ट माऊलींनी या ओव्यांमधून नाकारली आहे. कुठल्याच गोष्टीचं माऊलींनी समर्थन केलेलं नाही. या सृष्टीमध्ये असलेल्या सगळ्या भगवंत नावाच्या संकल्पनेच्या मान्यता माऊलींनी यथार्थ खोडून काढल्या आहेत. अनावरणा प्रावरण, मी या भगवंताला आच्छादन टाकू शकत नाही. म्हणजे ज्या ज्या मंदिरांवरती असलेले आच्छादनं, एखाद्या मूर्तीवरती बांधलेली मोठमोठी मंदिरं, प्रशस्त मूर्तीवर केलेलं आच्छादन, त्याला केलेलं दरवाजात केलेलं बंदिस्त, या सगळ्या गोष्टी इथे फोल ठरतात. तुम्ही भगवंताला एका प्रांगणामध्ये आच्छादन करून, मंदिर बांधून, त्या मूर्तीला दरवाजे खिडक्या लावून घराप्रमाणे बंदिस्त करू शकत नाही. बंदिस्त करण्यासारखी भगवंत नावाची गोष्टच नाही. कोणत्याही गोष्टीसाठी मीच प्रमाण असल्यामुळे माझ्या जन्माचे प्रमाण देण्याचा मूर्खपणा करणारे, मी जन्माला आलो म्हणून माझा उत्सव साजरा करणारे, हे सर्वच्या सर्व मूर्ख आहेत. माऊलींनी मांडलेला हा सिद्धांत अशा गोष्टीला नेऊन थांबतो की ज्या ज्या भगवंताच्या जन्माचा सोहळा म्हणून जो आपण करतो, तो जन्म सोहळा
वास्तविक पाहता अस्तित्वात असलेल्या गोष्टीला नाकारून करतो, मग मला सांगा महाराज, अनेक युगपुरुषांच्या असलेल्या जयंत्या, त्यांच्या पुण्यतिथ्या, देवांच्या असलेल्या जन्माचे उत्सव, त्यांच्या प्रयाण काळाचे असलेले उत्सव आपण करावेत का नाहीत? हा प्रश्न आहे की नाही? पिढीजात परंपरेने चालत आलेले अनेक देवांचे, मी मुद्दामून नाव घेत नाही, वादविवादाचा विषय नको म्हणून, अनेक देवदेवतांचे, अनेक युगपुरुषांचे जयंती आणि पुण्यतिथी किंवा जन्माचे सोहळे आणि प्रयाणाचे सोहळे आपण करावेत की नाही, हा यक्ष प्रश्न या ओवींमधनं उभा राहतो. माऊली या सगळ्या गोष्टींचा विचार मांडताना अप्रतिमरित्या एक गोष्ट नमूद करतात, परंपरा प्रथा या तुमच्या आनंदासाठी म्हणून आहेत. त्या अवतार कार्याचं असलेलं स्वरूप तुम्ही या सृष्टीमध्ये जन्माला आल्यानंतर अनुभवावं, त्या असलेल्या अवतार कार्याचा महिमा तुम्ही वाचावा, ग्रहण करावा, त्यातून तुमच्या जीवनाच्या जगण्याची दिशा ठरवावी, यासाठीचा तो सोहळा आहे. भगवंताला कोंडण्याचा, भगवंताला बांधण्याचा, भगवंताला एका विशिष्ट व्यक्तींच्या समूहाच्या मालकीचा बनवण्याचा सोहळा नाही. याच्यावरती खरं त्याचं ताशेरे आहेत म्हणा, त्याच्यावरती माऊलींनी बोट ठेवलं आहे म्हणा. सर्व व्यापी असलेला भगवंत एका मूर्तीत बघण्यासाठी अट्टहास करणारे आणि त्या मूर्तीला दर्शनाच्या हेतूने बंदिस्त करणारे ते सगळे मूर्ख ठरतात या ओवींच्या ज्ञानातून. बघा, याच्यातला भावार्थ तुमच्या पुढे कसा छान माऊलींनी आणला आहे. याचा अर्थ तुम्ही जर एखाद्या गोष्टीचं, एखाद्या मूर्तीचं, एखाद्या भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर, त्या परिसरामध्ये गेल्यानंतर तुम्ही केलेला कोणत्याही दिशेला नमस्कार भगवंत स्वरूपाला पोचतो, हा फार मोठा ज्ञानार्थ याच्यामध्ये आहे. मूर्ती दिसलीच पाहिजे हा तिथे भावच उरत नाही महाराज. चंद्रभागेच्या वाळवंटात सुद्धा भगवंत तुमच्या सोबत आहे. पंढरीचा पांडुरंग विठ्ठल हा या वारकऱ्यांच्या, या सातत्याने या भगवंत भजन करणाऱ्या, या चंद्रभागेच्या वाळवंटात येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या सोबत आहे. त्याला त्या मूर्तीचं दर्शन मिळो अथवा न मिळो, ज्या क्षणाला तो चंद्रभागेत आला त्या क्षणाला ते पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप, या भगवंताचं स्वरूप त्याला प्राप्त झालं, ही संकल्पना माऊलींनी मांडली. त्याच्यामुळे त्यांना दुःख नाही हो. कळसाचं दर्शन घेऊन आनंदाने घरी जाणारा वारकरी, भगवंताचं दर्शन म्हणजे कळसाचं दर्शन, ही रूपकथा त्यांनी त्याच्या या अंगामध्ये मांडलेली आहे. हे इतकं प्रतिम ज्ञान माऊलींनी ओव्यातून दिलेलं आहे. का भीती वाटेल हो तुम्हाला? काही पक्षाचा एकाचा काही पक्ष करी, एकाशी कोपोनी मारील, जर असं शक्यच नाही. आत्मनिदान एक असल्यामुळे हे शक्य नाही. जर हे शक्य नसेल तर मला भीती का वाटली पाहिजे? एखाद्या देवाचं कार्य करताना भीती का वाटली पाहिजे? माझ्यातनं चूक घडली म्हणून माझ्यावर तो कोपला असं माझ्या मनात का आलं पाहिजे? अशक्य आहे. तू पूजा केलीस तरी तो आनंदणार नाही आणि तू पूजा नाही केलीस तरी तो कोपणार नाही. त्याच्याकडे कर्ता नावाचं कुठलंही कार्य सृष्टीमध्ये उपलब्ध नाही. अप्रतिम विचार आहे. तुमच्या मनावरचं भगवंता नावाचं जे ओझं आहे, बघा मी काय सांगतोय, पुन्हा एकदा नीट ऐका. तुमच्या मनावर भगवंत नावाचं जे ओझं आहे, भगवंत नामाचं जे ओझं आहे, भगवंत पूजेचं जे ओझं आहे, या सगळ्या ओझ्यातून माऊली तुमची मुक्तता करतात.
कारण हे ओझं नाही जमलं, नाही झेपलं तर देव कोपेल आणि मग त्या मानसिकतेत आयुष्यभर जगण्यापेक्षा माऊलींच्या या ओव्यांचा आस्वाद घ्या. दुःख नावाची येणारच नाही हो कल्पना. भगवंत दिसला काय, मूर्तीचं दर्शन घेतलं काय, जयंतीला एखाद्याच्या पाया पडलं काय आणि नाही पडलं काय, असाल तिथे असाल त्या ठिकाणाहून केलेला नमस्कार प्रत्यक्ष या आकाशाच्या विश्वाच्या स्वरूपाच्या वरती व्यापकता असलेल्या भगवंत स्वरूपाला प्राप्त होतो. किती सुंदर कल्पना आहे. तुम्हाला जे करायचं आहे, मग तुम्ही जी पूजा करता ती मी करू नको का, असे अनेक जण उलटे प्रश्न विचारतील. पूजा करणं आणि पूजा न करणं हा इथे भेद नाही. इथे मनामध्ये भीती, देवाची भीती घालून जी तुम्हाला देवधर्म करण्याची जी मानसिकता अंगी बाणवली जाते ना, ती चुकीची आहे. हा माऊलींचा विचार आहे. तुम्ही प्रसन्नतेने कोणतीही पूजा करा, प्रसन्नतेने तुम्हाला आवडेल तो भाव तुम्ही मान्य करा. माऊली त्याच्याबद्दल माऊलींचा नकारच नाही. भजन कुठल्याही गोष्टीने करावं, कोणत्याही नामाने भजन करावं, त्यासाठी आक्षेपच नाही. फक्त भीतीदायक अमुक केल्यानंतर हा कोपेल, अमुक केल्यानंतर देव रागवेल म्हणून पूजा कर, ह्यावरती माऊलींचा आक्षेप आहे. भीती घालून देवधर्माच्याकडे नेणारे हे सगळे हे भोंदू आहेत. हे सगळे स्वतःचा स्वार्थ जपणारे आहेत. ही माऊलींची कल्पना आहे. आणि माऊलींनी या ज्ञानार्थ तुम्हाला उत्तमरित्या अगदी प्रत्येक गोष्टीचा पापुद्रा उलगडून सांगितला आहे. हा सगळा विचार इतका अप्रतिम आहे ना, ज्या ज्या वेळेला तुम्हाला या गोष्टींमध्ये तुम्ही याल ना माऊलींच्या सोबत, त्यावेळेला तुम्हाला वेगळंच विश्व बघायला मिळेल. महाराज याचा पुढचा टप्पा अजून अप्रतिम आहे. ऐकत राहाल तेवढं कमी हो तुमच्यासाठी. पुढच्या प्रवचनात पुन्हा भेटू महाराज. तोपर्यंत थांबतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.